करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत श्रीदासबोध दशक 17वा. प्रकृती पुरुष नाम. समास 8वा. तत्व निरूपण नाम. श्रीराम समर्थ. नाभीपासून उन्मेष वृत्ती तेची परा जाणीजे श्रोती ध्वनी रूप पश्यंती हृदयी वसे. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवातच आपल्याला प्रार्थनेपासून, ज्याप्रमाणे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा तिघांचं स्मरण करून झाल्यानंतर जो तिघांच्या पलीकडे असणारा श्री सद्गुरू साक्षात परब्रह्माचं सुद्धा आपल्याला काय करता आलं पाहिजे? नमस्कार करता आलं पाहिजे, वंदन करता आलं पाहिजे. कारण गुरु पाहता पाहता लक्ष कोटी. गुरु अनेक आहेत, परंतु सद्गुरू मात्र साक्षात एकच आहे. युगानुयुगे एकलाची एक चालवितो तिन्ही लोक. जय घोषणा झाली. जय घोषणा होता समर्थ कृपेने आपला देहसुद्धा स्तब्ध झाला पाहिजे, सावध झालाच पाहिजे. नुसता देह सावध असून उपयोगाचं नाही आहे समर्थ म्हणाले, तर मनाला उत्तम प्रकारे सावध करता आलं पाहिजे. कारण देह चंचल नाही आहे, तर चंचल जो आहे तो मन. प्रत्येक वेळेला बघा, श्री मनाचे श्लोक आपल्याला प्राप्त करून दिलेले आहेत. ते मनासाठी, श्री मनाचे श्लोक देहासाठी आहेत का? नाही आहे, बरोबर की नाही? म्हणून जय घोषणा झाली. जय कोणाचं आहे? प्रत्येक वेळेला आपला पराजय होत असतो, प्रत्येक वेळेला आपला पराभव होत असतो, परंतु पराजय यामध्येच जय, बरोबर की नाही, पाहायला मिळत असतो. एक म्हणजे जय, तो म्हणजे अंतरीचा अंतरात्मा, आणि दुसरा जय म्हणजे आपला देहाचा. कारण रघुवीर सद्गुरू साक्षात परब्रह्म स्वरूप सिद्ध आहे, स्वतः आहे. आपण घोषणा केल्या, प्रत्येक वेळेला आपण घोषणेसाठी बाहेर पडायचो. काय मिळालं घोषणा देऊन? काहीच नाही. कारण लोकांची मतं ती आपण जाणून घेतली. यामध्ये, या ग्रंथामध्ये खुद्द भगवंताचं वचन म्हणजेच श्रीमत दासबोध, या बोधातून प्रत्यक्षपणे दास कसा घडला जाईल हे या उत्तम प्रकारे दासबोधामध्ये प्रत्येक समासामध्ये आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे. दशक 17वा. प्रकृती पुरुष नाम, आणि त्यातला समास 8वा. समर्थ म्हणाले विसरू नका, समास 8वा. तत्व निरसन निरूपण. समर्थ म्हणाले का भाग द्यावा लागला? इथे समर्थांनी आपल्याला तत्वांचा भाग प्राप्त करून दिलेला आहे. तत्व कोणती? तत्वांचं सार, तत्वांचं असार म्हणजेच काय, तर या समासामध्ये उत्तम प्रकारे श्रवण करूया श्रवण. श्रीराम समर्थ. नाभीपासून उन्मेष वृत्ती तेची परा जाणीजे श्रुती ध्वनी रूप पश्यंती हृदयी वसे. समर्थ म्हणाले परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. नाभीपासून उन्मेष वृत्ती. समर्थ म्हणतात नाभीपाशी जे मूळ स्फुरण होते ती स्फूर्ती म्हणजे परा, बरोबर? हे श्रोत्यांनी जाणून घेतलं पाहिजे. हृदयाच्या ठिकाणी ध्वनिरूपाने असणारी ती पश्यंती आहे. आपण बोलतो की नाही, आता बोलत असताना आपण वैखरीमधून बोलत असतो, मुखातून आपण बोलत असतो,
परंतु आपल्या पोटामध्ये बघा प्रत्यक्षात परेमध्ये, परा म्हणजे काय, जे आपल्या पोटी असतं तेच ओठी येतं की नाही. परंतु काही वेळेला आपलीच फसगत होते, ते शब्द आपल्या मुखामध्ये येत नाही आहेत. आपल्याला बघा प्रत्येक वेळेला ते आठवणीत येतात, परंतु त्या मुखातून ते शब्द बाहेर पडत नाही. असं का होतं? हृदयाच्या ठिकाणी ध्वनिरूपाने असणारी पश्यंती. म्हणून समर्थ म्हणाले, तेची परा जाणीजे श्रुती, ध्वनिरूप पश्यंती हृदयी वसे. कंठापासून नाद झाला, मध्यम वाचा बोलिजे त्याला, उच्चार होता अक्षराला, वैखरी बोलिजे. कंठस्थानी जो नाद उत्पन्न होतो त्याला मध्यम वाचा म्हणतात. आता बघा काय उत्तम प्रकारे आपल्या देहाची रचना केली असेल ना. ज्याच्या वंशी जावे तेव्हा त्याला कळेल. समर्थ म्हणाले, आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा त्या कंठातून जो नाद उत्पन्न होतो, जसं आपण बोलायला जाऊ ना त्याप्रमाणे बघा आपल्याला बोलता येत असतं. ज्यावेळी जो बघा आपण एखादं गाणी बोलत असो, ज्या सुरामध्ये आपण बोलणार आहोत, ज्या तालामध्ये बोलणार आहोत, त्या प्रकारे आपण बोलत असतो. मुखावाटे अक्षरांचा जो उच्चार होतो तिला वैखरी वाचा असं म्हटलं गेलेलं आहे. आपण सहजपणे शब्द बोलून जातो, बरोबर की नाही, परंतु ते शब्द आपले बघा मेंदू आणि मन यामध्ये पूर्णपणे तयार झालेले असतात. काय बोलायचं आहे, कसं बोलायचं आहे, आणि त्याची रचना संपूर्ण परेमध्ये असते. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. वैखरीतून शेवटी आपले बघा ते शब्द बाहेर पडतात, एवढं मात्र निश्चित. म्हणून कंठापासून नाद झाला, नाहीतर आपण सहजपणे बोललो असतो. परंतु मध्यमा वाचा बोलिजे त्याला, उच्चार होता. आपण उच्चार करत असताना सुद्धा बघा स्पष्टपणे बोलतो का? आपल्याला काही लोकांचं जे बोलणं असतं लगेच कळत नाही आहे. आपलं बोलणं सुद्धा बघा काही लोकांना पटत नाही आहे, काही लोकांना समजत नाही आहे. कारण का? उच्चार शब्द वेगवेगळे पाहायला मिळत असतात. म्हणून उच्चार होता अक्षराला, वैखरी बोलिजे. नाभिस्थानी परावाचा, तोची ठाव अंतःकरणाचा, अंतःकरण पंचकाचा निवाड ऐसा. समर्थ म्हणाले, नाभिस्थानी जेथे पर वाचा असते तेच अंतःकरणाचे स्थान समजावे. खरंच आपल्या नाभिस्थानी म्हणजे परेपासून जे मूळ आहे तिथूनच शब्द फुटले जातात, बरोबर की नाही. ते अंतःकरणाचं स्थान आहे. आता अंतःकरण पंचकाचा निवाडा कसा आहे तो आता आपण उत्तम प्रकारे समजून घेतला पाहिजे. ज्या प्रकारे निर्विकल्प जे स्फुरण, आजचा समास याच तत्वांवर अवलंबून आहे. परा, पश्यंती, मध्यम आणि वैखरी. आपल्याला ऐकायला कंटाळा येतो, काय तेच 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 तेच, परंतु यामध्ये सत्य दडलेलं आहे, बरोबर की नाही. निर्विकल्प जे स्फुरण, उगेच असता आठवण, ते जाणावे अंतःकरण, जाणती कळा. समर्थ म्हणाले, निर्विकल्प म्हणजे मनात काही कल्पना नसतात, सहज जे स्फुरण होतं तेच अंतःकरण, म्हणजेच प्रत्यक्षात तेच जाणावे अंतःकरण, जाणती कळा. निर्विकल्प आपल्या मनामध्ये, आपल्या डोक्यामध्ये अनेक प्रकारच्या कल्पना येत असतात. सुचतात की नाही कल्पना? कोणाला सुचत नाही आहेत. प्रत्येक देहाच्या मनात कल्पना असते. आज काय करायचं, कसं करायचं याचा विचार आपण करतो की नाही, बरोबर आहे. पण
समजून घेणं गरजेचं आहे. आपण आपला देह इथेच असतो, परंतु कल्पना कुठे करत असतो? आपल्या मनामध्ये, आपल्या डोक्यामध्ये. तो संपूर्णपणे मनातून बघा बाहेर पडलेला असतो. आहे कुठे? तर घरामध्येच, परंतु कल्पनेने पूर्णपणे मिसळलेला आहे. म्हणून सहज जे स्फुरण होते तेच अंतःकरण. अंतःकरण आठवले, पुढे होय नव्हेसे गमले, करू न करू ऐसे वाटले तेची मन. समर्थ म्हणाले, अंतःकरणात सहज आठवलं, तेथे अंतःकरणाचा प्रत्यय आला. समर्थ म्हणाले, अंतःकरणात सहज आठवलं, तेथे अंतःकरणाचा प्रत्यय आला. म्हणजेच काय? एखादी गोष्ट आपल्याला वाटते ना, की केली तर नक्कीच यातून आपल्याला काही भलं होईल का, आणि नाही केली तर मनाला प्रश्न पडलेले असतात. करू का नको करू, करू का नको करू. मग कोणाला विचारायचं? शेवटी आपला निर्णय आपल्यालाच घ्यावा लागतो, बरोबर की नाही? म्हणून जो निर्णय तुला घ्यायचा आहे तो अंतःकरण आठवले. आपण रस्त्यातून जात असताना आपल्या मनात अनेक प्रकारच्या कल्पना येतात की नाही, आणि त्या कल्पनेने आपण बघा रस्त्यातून एकटेच बडबडत चाललेलो असतो. समोरून एखादी व्यक्ती ज्यावेळी प्रत्यक्षात आपल्याला हाक मारते, तेव्हा आपलं मन दचकतं, आपला देह दचकतो. कारण का? आपण त्या कल्पनेने संपूर्णपणे बुडालेलो असतो, बरोबर की नाही? मग असं का होतं? जेव्हा आपण त्या गोष्टींचा विचार करत असतो त्यावेळी आपलं मन हा चंचल असतो, देह मात्र रस्त्याने बरोबर चालत असतो. म्हणून विचार करा, पुढे होय नव्हेसे गमले, करू न करू ऐसे वाटले तेची मन. म्हणून समर्थांनी या दासबोधामध्ये खुद्द प्रत्यक्ष मनाला सुद्धा सावध कसं करायचं याचा सुद्धा बोध आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे. संकल्प विकल्प तेची मन, जेणे करिता अनुमान, पुढे निश्चय तो जाण, रूप बुद्धीचे. समर्थ म्हणाले, संकल्प विकल्प तेची मन. आपण एखादा संकल्प करत असतो, परंतु तो संकल्प करत असताना सत्य संकल्प हवा ना. नुसता संकल्प म्हणजे आपल्या मनामध्ये असेल, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, मी मोठं झाल्यावर हे होईन, नाही होत. समर्थ म्हणाले, त्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागणार आहे, उत्तम प्रकारे नियोजन करावं लागणार आहे. आपल्याला एखादी परीक्षा द्यायची आहे, तर त्या परीक्षा देण्यासाठी आपल्याला योग्य तो अभ्यास करावा लागणार आहे. नुसती परीक्षा आहे म्हणून कसे तरी पेपर लिहायचा आणि आपला रिझल्ट पाहायला गेलो तर फेल, असं आहे का? म्हणून विचार करा. समर्थ म्हणाले, संकल्प विकल्प तेची मन. आता विचार जर आपण केला ना, विकल्प अनेक प्रकारच्या कल्पनेने आपला देह बुडालेला आहे, परंतु त्यामुळेच कल्पना केली जाते ना, पुढे जो निश्चय केला जातो ते बुद्धीचं रूप जाणावं. आता कुठली बुद्धी? प्रत्येक देहाला उत्तम प्रकारे बघा योग्य तो, बरोबर की नाही, मेंदू प्राप्त करून दिलेला आहे, योग्य तो मन प्राप्त करून दिलेला आहे, 5 ज्ञानेंद्रिय प्राप्त करून दिलेली आहेत, 5 कर्मेंद्रिय प्राप्त करून दिलेली आहेत. तरीसुद्धा देह का कल्पनेमध्ये बुडालेला आहे? हाताची 5ही बोटं समान आहेत का? सर्वांना बघा उत्तम प्रकारे एकाच प्रकारे देहाची श्रीमंती आहे का? नाही आहे. कुठे गरीब आहे, कुठे श्रीमंती आहे, बरोबर की नाही? प्रत्येकाची परिस्थिती समान आहे का? नाही आहे. म्हणून समर्थ म्हणाले, पुढे निश्चय तो जाणं रूप बुद्धीचे. कारण का? एक देह संकल्प करत असतो, तर एक देह विकल्प करत असतो.
हे बुद्धीचं रूप आपण जाणलं पाहिजे. आपला देह खरंच सत्य संकल्पामध्ये आहे का हे स्वतःहून पाहिलं पाहिजे. करीनची अथवा न करी, ऐसा निश्चयची करी, तेची बुद्धी हे अंतरी, विवेक जाणावी. समर्थ म्हणाले, एखादं कार्य करीनच अथवा करणारच नाही असा अंतरात निश्चय जी व्यक्ती करत असते ती बुद्धी होय. म्हणजे काय? विवेकाने अंतःकरणात जाणून घेतलं पाहिजे. अहो, आपण विचार जर आपण केला ना, तर प्रत्यक्षात करीनची अथवा न करी, कोणी आपल्याला एखादं काम सांगितलं, ते काम आपण आजच्या ऐवजी उद्या ढकलतो, काय प्राप्त होईल हो? अहो, आज जे आपल्याला कार्य करायचं आहे ना, आता विचार करा, आपण एखाद्या कंपनीमध्ये आहोत, एखाद्या ऑफिसमध्ये आहोत, आपल्याला एखादं टार्गेट दिलं जातं ना, बरोबर की नाही? हे टार्गेट पूर्ण कर. आता टार्गेट पूर्ण करायचं आहे, आपण काय विचार करू, अरे मी अर्धवट करतो आणि अर्ध उद्या करेन. वेळ संपली, बॅग भरली आणि घरी निघालो. परंतु जेव्हा आपण अर्धवट काम करून निघालेलो आहोत हे जेव्हा आपल्या बॉसला कळतं, आपले वरचे सिनियर्स लोक असतात त्यांना कळतं, तेव्हा ते विचार करत असतात की काल ही व्यक्ती अर्धवट काम करून निघून गेली, आज असंच टार्गेट त्यांना देणार आहे, परंतु त्यांना सोडणार नाही. वेळ झाली तरी त्यांना सोडणार नाही, त्यांच्याकडून काम करून नक्कीच येईल, असा विचार त्यांनी त्यांच्या मनामध्ये केला. आज आपण काम केलं, अर्धवटच काम केलं आणि पुन्हा कालचं काम आज केलं आणि आजचं जे काम होतं ते आपण उद्या करायचं ठरवलं. आपली वेळ झाली, आपण जायला निघालो तेव्हा आपले सिनियर्स लोक आले, त्यांनी आपल्याला अडवलं आणि त्यांनी सांगितलं कालचं काम जे पेंडिंग होतं ते दाखवा. आपण दाखवलं, परंतु आजचं काम जे आहे ते आपण ते पूर्ण केलं नव्हतं. ते आपण सांगायला बघा प्रत्यक्षपणे घाबरलो, कारण आपण ते काम पूर्ण केलं नव्हतं, आपलं ते टार्गेट होतं ते अचीव केलं नव्हतं. मग त्यांनी बघा प्रत्यक्षात आपल्याला सांगितलं की तुम्ही जोपर्यंत काम पूर्ण करत नाही तोपर्यंत तुम्हाला इथून सोडणार नाही. असं जेव्हा सांगितलं तेव्हा आपण मनाशी काय केला, संकल्प केला, बरोबर की नाही? आपण विकल्पामध्ये होतो, कल्पनेमध्ये होतो, माझी ट्रेन जाईल, मला उशीर होईल, मला घरी पोचायचं आहे, आपण कल्पनेमध्ये होतो. परंतु जेव्हा आपल्यामध्ये बघा असं सांगण्यात आलं तेव्हा आपण मनामध्ये संकल्प केला की नाही, मला अर्ध्या तासाच्या आत हे संपूर्णपणे काय करायचं आहे, काम पूर्ण करायचं आहे. हा झाला मनाचा संकल्प. आणि ते काम पूर्ण केल्यानंतर आपण ते सिनियर्स लोकांना आपल्या बॉसला दाखवलं आणि तिथून आपण निघून गेलो. म्हणून ऐसा निश्चयची करी, तेची बुद्धी हे अंतरी, विवेक जाणावी. म्हणून काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपली साधा. सांगितलं ना, जे वस्तूचा निश्चय केला, पुढे तेची चिंतू लागला, ते चित्त बोलिल्या बोला, यथार्थ जाणावे. समर्थ म्हणाले, ज्या वस्तूचा आपण निश्चय केलेला आहे, वस्तूचा जो एकदा निश्चय केला ना, त्याचेच पुढे आपण चिंतन होऊ लागलो. म्हणजे काय, आपण लहानपणापासून बघा आपल्या मनामध्ये एकच ध्यास होता, एकच चिंता होऊ लागली होती की मला काहीतरी माझ्या आयुष्यात नवीन वस्तू मिळाली पाहिजे, जी माझ्या मित्राकडे नसेल, मैत्रिणीकडे नसेल, कोणा नातेवाईकांकडे नसेल, अशी वस्तू मला पाहिजे. आपण काय केलं, अट्टास धरू लागलो, हट्ट धरू लागलो आपल्या आईवडिलांकडे. ज्या वस्तूचा आपण निश्चय केला ती वस्तू आपल्याला आत्तापर्यंत मिळाली नाही. परंतु विचार जर केला, ज्या वस्तूसाठी आपण निश्चय केला होता ती वस्तू जरी आपल्या आईवडिलांनी दिली असली तरी त्या वस्तूचा आपण काय वापर म्हणून केला, निश्चय केला होता ना, मला ती वस्तू हवी म्हणजे हवी, परंतु त्या गोष्टीचा जर आपण वापरच केला नाही मग उपयोग काय? वापर करता आला पाहिजे. आपण लहानपणी असतानाही मला मोबाईल पाहिजे, परंतु मोबाईलचा उपयोग काय, याचं महत्त्व आपण प्रथमतः जाणून घेतलं पाहिजे ना, बरोबर की नाही? ज्या वस्तूचा आपण निश्चय करत आहोत त्या वस्तूची किंवा त्या गोष्टीची संपूर्णतः माहिती
घेणं बंधनकारक आहे. चिंतन करणारे ते चित्त प्रत्यक्षात आपण जाणून घेतलं पाहिजे. आपण एखाद्या गोष्टीचं चिंतन करत बसतो, परंतु ते चिंतन करत बसताना आपला देह इतका चिंतेमध्ये बुडालेला असतो ना, की काय करावं, कसं करावं त्या कल्पनेमध्येच बुडालेला असतो. म्हणून विचार करा. पुढे कार्याचा अभिमान धरणे, हे कार्य तो अगत्य करणे, ऐसा कार्यास प्रवर्तने, तोची अहंकार. समर्थ म्हणाले पुढे कार्याचा अभिमान धरणे. कशासाठी? जे तुला कार्य करायचं आहे त्या कार्याचा तुला अभिमान कशाला धरायचा आहे? सर्व लोक कार्य करतायत की नाही, मग तू सुद्धा तेच कार्य करत आहेस, मग त्यामध्ये अभिमान कसला? अभिमान कशामध्ये हवा? बरोबर की नाही? आपल्याला सुद्धा उत्तम प्रकारे देह प्राप्त झालेला आहे, हा खरा अभिमान आहे. परंतु आपल्याला सर्व काही मिळालेलं आहे, मीच सर्वश्रेष्ठ नाही. अहंकार, अभिमान बाजूला. आपण एखाद्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालो, बरोबर, एखाद्या परीक्षेमध्ये आपण पहिला नंबर आलो, परंतु त्यामध्ये अभिमान नसावा. चालेल, आपण नंबर पहिला आला ना, आनंद असला पाहिजे, समाधानी असला पाहिजे, परंतु अभिमान, अहंकार नसावा. आपल्या शेजारी असलेला मुलगा किंवा मुलगी बघा, त्यांना कमी मार्क मिळाले किंवा नापास झाले, तर त्यांच्यासमोर आपण कॉलर टाईट करून जायचं का? मी पास झालो, माझा पहिला नंबर आला. नाही आहे. आनंद हा आपल्या आनंदासारखाच साजरा करता आला पाहिजे, परंतु एखाद्याला झालेलं दुःख, त्या दुःखामध्ये सुद्धा आपला देह सामील झाला पाहिजे. म्हणून पुढे कार्याचा अभिमान धरणे, हे कार्य तो अगत्य करणे, ऐसा कार्याचं प्रवर्तने, तोची अहंकार. ऐसे अंतकरण पंचक, पंचवृत्ती मिळून एक, कार्यभागे प्रकार पंचक, वेगळाले. समर्थ म्हणाले ऐसे हे अंतकरण पंचक आहे. 5 वृत्ती मिळून एकच अंतकरण असतं. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, 5 प्रकार वेगवेगळे, हे जाणून घेतलं पाहिजे. पुढे भाग येईलच. समर्थ म्हणाले कुठले 5? जैसे 5 ही प्राण. कुठले 5 प्राण बघा? कार्यभागे वेगळाले जाण, नाही तरी वायूचे लक्षण एकची असे. जसे 5 प्राण वेगवेगळ्या कार्यभागामुळे वेगवेगळे गणले जातात, तर वायूचं लक्षण, गती हे एकच आहे. 5 प्राण, पंचप्राण. आपला देह हा पंचप्राणांवर आधारित आहे. सर्वांगी व्यान नाभी समान, कंठी उदान गुदी अपान, मुखी नासिकी प्राण नेमस्त जाणावा. सर्वांगी व्यान नाभिस्थान समान. कंठाच्या ठिकाणी उदान आहे, गुदस्थानी अपान आहे, आणि तोंड आणि नाकाच्या ठिकाणी प्राण, असे निश्चितपणे प्रत्येकाला प्राप्त झालेलं आहे. हे निश्चितपणे आपण जाणलं पाहिजे. काय त्यांनी रचना केली असेल त्याचा तोची जाणे. बोलिले हे प्राण पंचक, आता ज्ञान इंद्रिय पंचक, श्रोत्र, त्वचा, चक्षु, जीवानासिक, ऐसी हे ज्ञान इंद्रिये. कोणते प्राणपंचक सांगितले? आता ज्ञानेंद्रिय पंचक आपण ऐकून घेऊया. बघा, कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक, हे काय आहेत? तर ज्ञान इंद्रिय पंचक. बरोबर की नाही? परंतु वाचा, पाणी, पाद, शिस्न, गुद हे कर्मेंद्रिय प्रसिद्ध आहेत. शब्द, स्वरूप, रूपरसगंध, ऐसे हे विषय पंचक. मगाशी आपण ज्ञानेंद्रिय पाहिली, बरोबर की नाही? कान, त्वचा, डोळे, जीभ, नाक. तर आपण आता कर्मेंद्रिय कोणती? तर प्रत्यक्षात वाचा, हात, पाय, शिस्न आणि गुद ही कर्मेंद्रिय पंचक आहे की नाही? मग त्याचप्रमाणे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध ही विषय पंचक आहे.
प्रत्येकाची वेगवेगळी कर्म आहेत, प्रत्येकाची वेगवेगळी कार्य आहेत, हे जाणून घेतलं पाहिजे. अंतःकरण प्राण पंचक, ज्ञान इंद्रिये कर्मेंद्रिय पंचक, पाचवे विषय पंचक, ऐसी ही पाच पंचके. समर्थ म्हणाले अंतःकरण पंचक, प्राण पंचक, ज्ञान इंद्रिय पंचक आणि कर्मेंद्रिय पंचक, आणि आता पाचवं विषय पंचक. ही एकूण पाच काय आहेत तर पंचके आहेत. विचार जर आपण केला, आपल्याला एवढंच माहिती होतं की 5 ज्ञानेंद्रिये आणि 5 कर्मेंद्रिये मिळून हा दश इंद्रियाचा नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे. परंतु ऐसे हे 25 गुण, आता किती गुण झाले 25. कसं काय तर अंतःकरण पंचकाचे 5, प्राणपंचकाचे 5, ज्ञानेंद्रिय पंचकाचे 5 आणि कर्मेंद्रिय पंचकाचे 5 आणि पाचवं विषय पंचकाचे 5, एकूण 25 गुण मिळून सूक्ष्म देह जाण, याच कर्दम बोलीला श्रवण केले पाहिजे. आता श्रवण कशाचं करायचं आहे, असे हे 25 गुण मिळून हा सूक्ष्म देह जाणला पाहिजे. याचं मिश्रण कसं झालं आहे ते आता आपल्याला श्रवणामध्ये सांगितलेलं आहे. अंतःकरण व्यान श्रवण वाचा, शब्द विषयो आकाशाचा, पुढे विस्तार वायूचा बोलिला असे. समर्थ म्हणाले अंतःकरण व्यान श्रवण वाचा आणि शब्द हे आकाशाचे गुण आहेत. आता वायूचा विस्तार पुढे सांगितलेला आहे. आपण सुद्धा पाहिलं की नाही की सर्व कशामध्ये व्यापलेलं आहे, आकाशामध्ये. आकाशात पतिततोय यथा गच्छती सागरम, सर्वदेव नमस्कार केशव प्रतिगच्छती. मग हे आकाशाचं सर्व गुण जर आपण पाहायला गेलो तर अंतःकरण व्यान श्रवण वाचा, शब्द विषयो आकाशाचा, पुढे विस्तार वायूचा बोलिला असे. आता वायू, हनुमंत वायूचा प्रसिद्ध का सांगितलं, हवा स्पर्श होते, आपल्याला भास होतो बघा, परंतु हवा आपल्या डोळ्यांनी दिसते का, वारा दिसतो का हो, नाही दिसत, फक्त स्पर्श जाणवतो. किंवा आपण एखादा रुमाल असेल किंवा झाड इकडे तिकडे आपल्याला बघा त्या वाऱ्याने डोलताना दिसतं, आपल्या समजतं हा वारा इकडून इकडे आलेला आहे, बरोबर की नाही. समर्थ म्हणाले मन समान त्वचा पाणी, स्पर्शरूप हा पवनी, ऐसे हे अडाके साधुनी कोठा करावा. मन समान त्वचा हात आणि स्पर्श हे विषय वायूचे स्वरूप आहे. असे अडाखे त्याचप्रमाणे जाणून घेऊन कोष्टक तयार करावे, म्हणजे हे पंचीकरण नीट समजेल. आता आपण जर एखाद्या वहीमध्ये नोट करून ठेवलं, बरोबर की नाही, तर आपल्याला समजेल. आता 25 गुण आहेत, आपल्याला लगेच लक्षात राहणार नाही आहे कोणते विषय पंचक आहेत, बरोबर की नाही, कुठले कर्मेंद्रिय आहेत, कुठले ज्ञानेंद्रियक आहेत, कुठले विषय पंचक आहेत, हे संपूर्णपणे कोष्टक तयार करणं फार गरजेचं आहे. बुद्धी उदान नयन चरण, रूप विषयाचं दर्शन, संकेत बोलिले मन घालून पाहिजे. समर्थ म्हणाले बुद्धी, प्रत्येकाला बुद्धी प्राप्त करून दिलेली आहे की नाही, नक्कीच. उदान डोळे पाय आणि रूप, विषय हे तेजाचं रूप थोडक्यात सांगितलेलं आहे. मन एकाग्र करून हे जाणलं पाहिजे, जाणून घेता आलं पाहिजे. प्रत्येकाला बघा जो चेहरा प्राप्त करून दिलेला आहे तो चेहरा समान आहे का हो, नाही आहे. प्रत्येकाची बुद्धी समान आहे का हो, नाही आहे. कारण बघा बुद्धी जरी समान दिली असली तरी आपण अभ्यास करत असताना आपला मित्रसुद्धा अभ्यास करतो, परंतु आपल्याला समान मार्क मिळतात का, नाही आहे. तो जास्त अभ्यास करतो त्याला जास्त मार्क मिळतात, आपण कमी अभ्यास करतो आपल्याला कमी मार्क मिळत आहेत. चित्त आपण जीवा शिक्षण, रस विषय आप जाण, पुढे ऐका सावधान,
पृथ्वीचं रूप. समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे. पुढे ऐका सावधान. सावध होऊन ऐका. कशाचं? तर पृथ्वीचं रूप. परंतु आत्ता जो भाग दिलेला आहे चित्त, मन म्हणजे अपान, जीभ, शिस्न आणि रस, जलतत्वाचा विस्तार आहे. आता सावध होऊन पृथ्वीचं रूप आपण नीट ऐका. अहंकार प्राण घान, गुद गंध विषय जाण, ऐसे केले निरूपण शास्त्रमते. समर्थ म्हणाले अहंकार, प्राण, नाक, गुद आणि गंध हा विषय हे पृथ्वीचं रूप आहे. याप्रमाणे शास्त्राद्वारे हे निरूपण नक्कीच समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. ऐसा हा सूक्ष्मदेह, पाहता होईजे निसंदेह, येते मन घालून पाये, त्यासीच हे उमजे. समर्थ म्हणाले काय भाग दिलेला आहे? असा हा सूक्ष्म देह आहे. याचा सूक्ष्म विचार केल्याने साधक निसंदेह होतो. पण अत्यंत मन लावून जो हे सर्व पाहिल त्यालाच समजेल. नुसतं वरवर पाहून उपयोगाचं नाही आहे. आपल्याला जो नरदेह प्राप्त झालेला आहे, आपल्या देहाचा संपूर्ण महत्त्व जी जाणून घेणारी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला बघा प्रत्यक्षपणे ओळखता आलं पाहिजे. बरोबर की नाही? ऐसे सूक्ष्म देह बोलिले, पुढे स्थूळ निरूपिले, आकाश पंचगुणे वर्तले, कैसे स्थूळी. समर्थ म्हणाले सूक्ष्म देहाचं सुद्धा वर्णन केलं गेलेलं आहे. आता पुढे स्थूल देहाचं सुद्धा निरूपण नक्कीच केलं गेलं आहे. सूक्ष्म आणि स्थूल. स्थूलाच्या ठिकाणी आकाश 5 गुणांनी कसं वर्तत आहे हे सुद्धा ऐका. आता काम क्रोध शोक मोह भय हे काय आहेत? हा पंचविध आकाशाचा अन्वय. पुढे पंचविध वायो निरूपिला. समर्थ म्हणाले विषय वासना आहेत. काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय चिंता, त्यामधला काम क्रोध शोक मोह आणि भय या 5 प्रकाराचा आकाशाचा अन्वय. आता वायूचा पंचविध अन्वय जाणून घेऊया. चलन वळन प्रासारण, निरोध आणि आकोचन हे पंचविध लक्षण प्रभंजनाचे. चलन वळन प्रसारण, निरोध आणि आकुचन हे पंचविध म्हणजे वायूचं लक्षण आपण त्याप्रमाणे बघा जाणून घेतलेलं आहे. प्रत्येक ओव्यामध्ये प्रत्येक शब्दाचा अर्थ प्राप्त करून दिलेला आहे. क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा, मैथुन हे काय आहेत? ते हे तेजाचं पंचविध गुण आहेत. लक्षात ठेवा तेज. आता पुढे आपलक्षणं निरूपिले आहे ते जाणून नक्कीच घेऊया. शुक्लित, श्रोणित, लालमूत्र, स्वेद हा पंचविध बघा पृथ्वीचं धर्म. हा पंचविध आपाचा भेद पुढे पृथ्वी विशद केली पाहिजे. बघा शुक्लित, श्रोणित, लालमूत्र, स्वेद. शुक्लित म्हणजे काय? तर वीर्य, रेत, लालमूत्र आणि घाम हे आपाचं पंचविध भेद आहेत. हे सर्व आपल्यामध्येच आहे. बाहेर कुठे जायची गरज नाही. परंतु आता पृथ्वी विशद केली गेली आहे. आता स्पष्टपणे ऐकून घेऊया. अस्थि, मांस, त्वचा, नाडी, रोम हे पृथ्वीचे पंचविध धर्म, ऐसे स्थूळ देहाचे वर्म बोलिले असे. अस्थि, मांस, त्वचा, नाडी, रोम हे पृथ्वीचे पंचविध धर्म आहेत. याप्रमाणे स्थूळ देहाचं रहस्य ते सांगितलं आहे. बघा काय काय आपण पाहिलं तर पृथ्वीचा पंचविध धर्म, पंचविध आपाचा भेद पाहिलं, तेजाचं पंचविध गुण पाहिले. बरोबर की नाही? पंचविध आकाशाचा अन्वय पाहिला. म्हणजे अनेक प्रकारे जर आपण पाहायला गेलो तर कशा प्रकारे आपल्या देहाचा संपूर्णपणे विस्तार झालेला आहे हे स्पष्ट करून सांगितलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश
हे पांचाचे 25 ऐसे मिळून स्थूल देहास बोली जेते. समर्थ म्हणाले, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश मिळून पांचाची मिळून 25 तत्वे असा हा स्थूळ नरदेह. आता आपण ऐकून घेतलेलं आहे, जाणून घेतलेलं आहे, बरोबर की नाही? काय आहे तर पंचमहाभूत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश मिळून हा आपला नरदेह आहे ना, बरोबर की नाही? या पृथ्वी तलावरच आपला देह. त्याचप्रमाणे आपण सर्व तत्व जाणून घेतली, परंतु ही सर्व तत्व कशामध्ये आहेत तर नक्कीच आकाशामध्ये. आकाशामध्ये सर्व पाहायला मिळतात ना. तिसरा देह कारण अज्ञान, चौथा महाकारण ज्ञान, हे चारी देह निर्शिता विज्ञान परब्रह्म ते. समर्थ म्हणाले, तिसरा देह कारण आणि अज्ञानमय आणि चौथा देह महाकारण अज्ञानमय. आता प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो तर आपला देह अज्ञानामध्ये आहे. ज्ञान सर्व सांगणारे लोक आहेतच, परंतु ज्ञान सर्व जरी सांगायला जरी आले तर आपल्यामधला जो अज्ञान आहे तो बाजूला साधणारा मात्र सद्गुरू साक्षात आहे. या चारही देहांचं निरसन केल्यावर विज्ञानमय परब्रह्म मात्र तेवढं उरत असतं. विचारे चौदेहा वेगळे केले, मी पण तत्वा सरीसे गेले, अनन्य आत्मनिवेदन झाले परब्रह्मी. विचाराने चारी देहांचं निरसन केलं. मीपणा या तत्वांच्या निरसनाबरोबरच नाहीसा होत असतो आणि परब्रह्माच्या ठिकाणी अनन्य अशा प्रकारे आत्मनिवेदनसुद्धा पाहायला मिळत असतं. आपला देह परब्रह्माशी एकरूप ऐक्य असणं गरजेचं आहे. आपले विचार करण्याची जी पद्धत आहे ही चौदेहा वेगळी. म्हणजेच काय, आपण एखादी वस्तू जेव्हा बाजारातून नवीन विकत घेत असतो बघा, खायची इच्छा होते, तेव्हा आपल्याला त्या वस्तूची चव कशी आहे हे माहीत नसते. जेव्हा आपण एखादी ती वस्तू, एखादा पदार्थ आपण खातो, त्याची चव आपल्याला आवडते, त्यावेळी आपण पुन्हा पुन्हा ती वस्तू घेण्याचा प्रयत्न करत असतो. तसंच विचारे चौदेहा वेगळे, मी पण तत्वा सरीसे झाले परब्रह्माच्या ठिकाणी अनन्य अशा प्रकारे आत्मनिवेदन होते. अनन्य आत्मनिवेदन झाले परब्रह्मी. विवेके चुकला जन्म मृत्यू. कोण चुकला तर विवेक चुकला. नरदेही साधिले महत्कृत्यू. विवेकाने जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटका होते. म्हणून समर्थ म्हणाले ना, तुला जिथे जिथे जायचं आहे ना तिथे विवेकसहित तुझा देह गेला पाहिजे, परंतु नरदेहाच्या योगे आयुष्याचं सार्थक होऊन मुख्य कार्य साधलं जातं. भक्तियोगे कृतकृत्य समर्थ म्हणाले सार्थक झाले. आता भक्ती जर तुझा देह करत असेल, उपासना उत्तम प्रकारे करत असेल, देवाच्या चरणी समर्पित होऊन बघा, पूजा अर्चा ध्यान भक्ती भजन कीर्तन जर गात असेल तर नक्कीच भक्तियोगे कृतकृत्य सार्थक होईल. जर तुझा देह विषय वासनेमध्ये असेल, देवाची बघा उपासना करत नसशील, भक्ती करत नसशील, तर तुला संपूर्णपणे देह प्राप्त होऊनही तुझा मात्र देह शून्य असेल, एवढं मात्र निश्चित. जमा नावे शून्यकार. का भाग दिलेला आहे? कारण भक्तियोग्य कृतकृत्य सार्थक झाले. भक्तियोगे सांगितले. सार्थक कशात आहे, सामर्थ्य कशात आहे? तर भक्तीमध्ये. प्रपंच करायचा आहे, परमार्थ करायचा आहे, परंतु प्रपंच करूनही परमार्थ आपल्याला उत्तम प्रकारे करता आला पाहिजे. इति श्री पंचीकरण केलेची करावे विवरण, लोहाचे झाले सुवर्ण परिसाचे नियोगे. बघा, इति श्री आलं की आपले लगेच हात जोडतात, आपले डोळे बघा, आपला देह विश्रांतीसाठी असेल, झोपलेला असेल, लगेच जागा होतो. कारण का? संपलं इतिश्री आलं की. परंतु इतिश्री पंचीकरण केलेची करावे विवरण, याप्रमाणे या पंचीकरणाचं विवरण वारंवार करावे.
याचं विस्मरण होता कामा नये. म्हणजे परीसाच्या योगाने लोहाचं सुवर्ण जसं होतं, तसंच परमेश्वराच्या भक्तीने आपल्या या देहाचं उत्तम प्रकारे आयुष्य सार्थकीला गेले. हाही दृष्टांत घडेना, परिसाचे न परिस करवेना, शरण जाता साधूजना, साधूच होईचे. पण हाही दृष्टांत बरोबर नाही आहे. परिसामुळे परिस करता येत नाही, पण साधूजनांना शरण गेल्याने आपणही साधूच होतो. म्हणून जशी आपली संगत असेल, त्या संगतीप्रमाणे जसे आपले विचार असतील, त्या विचारांप्रमाणे आपला देहसुद्धा उत्तम प्रकारे सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही. जन्मता जायते अज्ञाना, संस्कारे ज्ञान उच्यते. हाही दृष्टांत घडेना, परिसाचे न परिस करवेना, शरण जाता साधूजना, साधूच होईजे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे तत्वनिरूपणाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.